तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी, कर्ज सुविधा, बिल्डिंग मटेरियलसाठी क्रीडा दालन वास्तु प्रदर्शन 9 ते 12 फेब्रुवारीला सकाळी 10 ते रात्री 10 महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर। शासन म्हणते की आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतोय, शासन आपल्या दारी घेऊन जातोय, अनेकांचे प्रश्न सोडवले असा दावा केला जातोय। तुमच्या जनता दरबारात काय होणार? मी हे आकडे दिलेले आहे, भले आकडे छोटे असतील ते व्हेरीफाय तुम्ही करू शकता, तसंच व्हेरीफाय तुम्ही त्यांचं करा, एवढंच माझं सांगा। मी काही त्यांना नाव ठेवत नाही। साहेब, राज्यामध्ये गुंडगिरीचं राज्य सुरू आहे, मात्र विरोधी पक्ष म्हणून काही प्रबळ आपण ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत त्यात आपण कमी पडताय असं वाटतं का? मला वाटतं जनता दरबारात आपण आलो त्याच्याविषयी चर्चा झाली तर बरं झालं असतं, परंतु काही हरकत नाही। राज्यात ज्या पद्धतीनं आमदार गोळ्या मारतात ते पोलीस स्टेशनमध्ये मारतात, काही आमदार गणपतीच्या मिरवणुकीत गोळ्या मारतात, अनेक आमदारांच्या अनेक कथा आहेत। पण आता दात पण त्यांचेच, ओठ पण त्यांचेच, ज्याला गोळी मारलं तोही त्यांचा, ज्याने गोळी मारली तोही त्यांचाच। गुंड मोठ्या उजळ माथ्यानं वर्षा बंगल्यावर जात आहेत। गुंडांचं समर्थन एक कोण शरद मोहोळ, त्याचा खून झाला तर त्याचं उदात्तीकरण काही लोकांनी केलं की तो हिंदू होता, मग मारणारा हिंदूच आहे, अजून कोर्ट प्रूव्ह करेल। परंतु मला असं कोणत्याही गुंडागर्दीचं उदात्तीकरण कोणीच केलं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कोणता का गुंडा असत नाही, छोटा असेल नाही तर मोठा असेल, आणि अशा गुंडांना संरक्षण सुद्धा कोणीच देऊ नये। परंतु आताच्या घडीला अशा पद्धतीनं गुंडांना संरक्षण या महाराष्ट्रात दिलं जात आहे। या गुंडांना वेगवेगळ्या पद्धतीनं हिस्ट्री सीटर जी घटना घडलेली ठाण्यातली, वाटतं अनेक हिस्ट्री सीटर सध्याच्या घडीला भूक, म्हणजे जसं आता तुमच्या इथलं जसं कोल्हापूरचं 56 एकर 57 एकर जमीन सांगितलं, तशा अनेक गुंड याच कामाला सत्ताधारी पक्षातल्या अनेक लोकांनी लावलेले आहेत। मागच्या काळात आपल्याला आश्चर्य वाटेल, पुण्याच्या ज्या 2 निवडणुका होत्या, पोटनिवडणुकीच्या, पिंपरी चिंचवड आणि कसबा, अनेक गुंडांना पॅरोलवर सोडलेलं होतं। मी तर त्याची चौकशी करायची मागणी आपल्या माध्यमातून करावं की ज्या वेळेस पोटनिवडणूक होती त्यावेळेस पॅरोलवर पुण्यातले कोणते कोणते गुंड आले होते, त्यांना काय काय सूचना केल्या होत्या, यथावकाश हे सगळं समोर येईल। म्हणून आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र खरं तर आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आज गुंडांचा महाराष्ट्र झालेला आहे, मला असं वाटतं